अमित शहांनी काल संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये विजयाचं रणशिंग फुंकलं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अमित शहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत विजयासाठी कामाला लागण्याचं आवाहन केलं। मराठवाड्यामध्ये 30 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करतानाच नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, मतदान केंद्राची वर्गवारी करून 10% मतदान वाढवण्याचा सल्ला दिलाय। अमित शहांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। काल कार्यकर्त्यांशी बोलताना नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, तुम्ही कामाला लागा असा कानमंत्र अमित शहा यांनी दिलेला आहे। दरम्यान अमित शहांनी काय कानमंत्र कार्यकर्त्यांना दिलाय, या बैठकीची इनसाइड स्टोरी नेमकी काय, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। आंदोलनं, कृषी मालाच्या दराचे प्रश्न नेत्यांवर सोडा, मराठवाड्यातील 30 जागांवरती विजय शक्य आहे। कृषी मालाचे भाव, मराठा आंदोलन, अन्य चिंता फडणवीस आणि इतर नेत्यांवर सोडा। मतदान केंद्राची वर्गवारी करून 10% मतदान वाढवा, पक्षाने दिलेले सगळे कार्यक्रम राबवा। निवडणुका जोशामध्ये नाही तर रणनीती आखून लढल्या जातात। मराठा आंदोलन, दलित शेतकरी नाराजीची आम्हाला कल्पना, कार्यकर्त्यांनी तोंड पाडून काम करू नका। 45% मतं असणाऱ्यांनी 90% मतदान करून घेतलं तर तो पक्ष निवडून येतो। त्यामुळे जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असंभव बाबी संभव करणं हे ब्रीद घेऊन काम करा। ठाकरे आणि शरद पवारांच्या नाराज कार्यकर्त्यांना जोडून घ्या। पक्षात वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, त्यांना काहीतरी मिळेलच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।